Welcome back. Bharatiya Janata Party top notch held a convention of its workers and members at Savarde in view of the forthcoming Lok Sabha polls. Leader of opposition Manohar Parrikar delivered a moral boosting speech. घरात कॉम्प्युटर आल्यामुळे पुस्तक वाचायला विसरलो आहे. घरात गाडी आल्यामुळे चालणं विसरलो आहे. स्वार्थ खूप वाढल्यामुळे स्वाभिमान विसरलो आहे. आणि मला लक्षात असं आले की अयोग्य मतदान केल्यामुळे आमदार विसरलो आहे. शेवटच्या आनंद आहे अनेक वेळा इतिहास न शिकल्यामुळे राष्ट्रभक्ती विसरलो. Parrikar appealed to the people of South Goa to vote in favor of BJP candidate. पण हे सगळे 30-35 वर्षाच्या दक्षिण गोव्याच्या इतिहासात सगळे खासदार जे असतात ते केवळ संसदेच्या एका विशिष्ट भागातले असतात. त्यामुळे मला असं दिसलं की संधी सगळ्या डेमोक्रेसी संधी सगळ्यांना मिळते. BJP candidate for South Goa, Advocate Naren Savoykar, termed himself to be basically a party worker, though he is contesting election. एक उमेदवार नात्याने ज्यांना या पुढे 2 महिने इलेक्शन असतात कारण या खूप व्हडले भाषण करपाक रावना किती आम्ही काम करचे कसे करचे ते उदर महादेव बाबान सांगले की सगळे सवाय कर हांव निश्चितपणान करपाचो प्रयत्न करतो. Our reporter from Savarde, Mayur Naik. Staff and associates of Siddharth Goa appealed to the Chief Minister to come for their rescue and save their jobs, which might get slashed on the backdrop of the recent Supreme Court order. Supreme Court has recently set a deadline of 20th April 2009 for the Fomento Resorts and Hotels, ordering demolition of an integral part of their venture Siddharth Goa. According to the staff of the hotel, this stride will leave the working class of the organization jobless. With a plea in their heart and written petition in hand, the staff and associates of Siddharth Goa gathered outside the residence of Chief Minister at Altino. Affected employees wished an intervention from the Chief Minister Digambar Kamath into the said matter. या डेमोलिशनाची ऑर्डर न्हू ही सशी घरांची आणि त्यांच्या फॅमिलीची डेमोलिशनाची ऑर्डर. Others will be literally on the street begging with the begging ball. आणि अशें जावचें न्हू म्हणून एज अ हेड ऑफ द स्टेट त्यांनी कितें तरी पावलां घेवपाची आनी त्यांच्या निर्देशनाक हाडून दिवपाचें आनी तेणी कितें तरी आमकां लागून करपाचें हेंच आमी सांगलां आनी तेणी आमकां उतर दिलां ते कितें तरी आमच्या खातीर करतले म्हणून. Ramesh appealed to consider the issue on the humanitarian grounds. आमी कंपनी कडेन उलयता आमी हाचे कडेन उलयता आमी तुमकां प्रेसा कडेन सुद्दां सांगूंक शकता की प्लीज गिव अस ह्युमॅनिटेरियन एंगल. आमी मानवतावादी दृश्टिकोनान तुमी कितें तरी चिंतात आनी आमच्या खातीर करात. नेगेटिव्ह चिंतू नाका. तुमी चिंतात सगळ्यात मिडियेक जर अशें जावपाक लागलें आमचे कोणी तरी चिंतपाक जाय न्ही. पूण कंपनी कितें म्हणटा तुमकां? हां कंपनीच्या वाटेन कंपनी करीत आसा तर आमी येयले ते आमचे वतीन येयले. आमी आमचे वतीन आयल्यात. आमी सशी फॅमिली सशी एफेक्टेड फॅमिलीच्या वाटेन आयल्यात. जशें तुमी सीएमाक मेळ्ळ्यात तशें तुमी कंपनीक मेळ्ळे जाल्यार कंपनीन तुमकां कितें सांगलें? कंपनीन सांगलां की तेंचे कायदेशीर कितें वांटो आसा ते करीत आसात ते. तरीच आमी सांगता आमकां कायद्याची भाशा चड कळना. Our reporter from Panji, Devidas Kamli. Public meeting of Hindu Janajagruti Samiti was held in Perne on Sunday. Hindu leaders, while addressing the meeting, didn't leave any chance to blame government for doing injustice to Hindus. The Hindu Dharm Jagruti meet was inaugurated by Ramkrishna Buwa Garde in the presence of President of Goa Pradesh Hindu Mahasabha Shiv Prasad Joshi, Jay Sthali of Hindu Janjagruti and others. Speakers at the meet blamed Chief Minister Digambar Kamath for doing injustice to the Hindus. ती गोव्याचे मुख्यमंत्री ज्याने केवळ मुसलमानांना पोसून त्यांच्या जीवावर निवडून आलेला व्यक्ती आज मोती डोंगर नावाचं गाव त्याने वसाहत निर्माण केली आणि केवळ त्यांच्या जोरावर आज गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून आहे. अशा मुख्यमंत्र्यापर्यंत पेडण्यातून आवाज मडगावपर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही तिसरी घोषणा दिली. अशाच अद्वितीय हिंदू धर्माला हिंदू दहशतवादी ठरवलं जातं. ज्याने आपल्या धर्माचा आपल्या पंथाचा प्रसार केवळ तलवारीच्या जोराने केला त्या धर्माचं रक्षण त्यांना आरक्षण आमचं हे शंड सरकार त्यांचं संरक्षण करताना आपल्याला दिसतं.
कारण राजाच्या वागण्यानं प्रजेनं वागायचं असतं, राजाच्या विचारांनी प्रजेनं चालायचं असतं. अशी अवस्था असताना राजाला कसलंही काहीही सोवे सुतक काहीही लागत नाही. कोण जगतात आणि कोण मरतात यांचं त्यांना देणं घेणं नाही. नेते आहेत यांची मात्र अवस्था एवढी झालेली आहे की फक्त माझी खुर्ची मला सांभाळायची आहे. आज गोव्याची स्थिती काय झाली सांगा. ही देवभूमी ही भोगभूमी व्हायला लागली. हिंदुत्वावर मोठ्या प्रमाणात आक्रमण होत आहेत आणि याला कारणीभूत जे आजचे राज्यकर्ते आहेत. आम्ही विचारू इच्छितो, हा जर भगवा दहशतवाद आहे तर यापूर्वीचा जो दहशतवाद होता तो कुठल्या रंगाचा होता आणि त्या कुठल्या धर्माने तो केला होता हे पण आता या काँग्रेस जनाने जाहीर करणं आवश्यक आहे. In this meet, various resolutions were passed. 1. This year I will vote and will not waste my vote. 2. I will not vote pseudo-pro-Hindus. 3. I will not sell my vote for money. 4. I will vote for Hindu religion promoters. 5. I will celebrate my New Year on Gudi Padwa and not on 1st of January. 6. I will not wear clothes with Hindu god images printed on them. Our reporter from Pedne, Vinod Mettar. If you think that snakes are the most dreadful reptiles, then think again. These snakes don't mind if they are touched even by small children. The effort of Forest Department to familiarize snakes among locals is not only turning memorable for children but also very informative. Here's a report. This girl doesn't mind to hold this red snake. Though the snake is non-poisonous, she is holding the snake without any fear or danger. Like her, many children on Sunday witnessed a special awareness program in Panji. Besides red snake, there were other snakes such as viper, cobra, python and sand boa. Have a look. The snake and the scales and the color. All the credit of familiarizing snakes to local goes to the State Forest Department. The Wildlife Rescue Squad has scudded in saving large number of these reptiles in last 12 years. आमचे हातून कितें फॉरेस्ट डिपार्टमेंटान वायल्ड लायफ रेस्क्यू स्क्वॅड निर्माण केल्लो आसा. तो 97 आसा. तर लोकांनी घरान जर आमकां कॉल केले, आमचे 24 hour कॉल सेंटर्स आसा, ते कॉल केले की आमी वचून अटेंड करता आनी स्नेक रेस्क्यू करून हाडटा आनी मागीर आमी ते म्हणजे रिहेबिलिटेट परत वायल्डान व्हरून सोडटा. हय, अवेरनेस आतां खूब जाला. आमचे आतां नेटवर्क ऑल ओवर गोवा आसा. काही आमचे पेड स्टाफ आसा आणि काही आमचे व्हॉलंटियर्स आसा, NGOs आसा. आमी ऑलमोस्ट 2000 स्नेक वर्सान रेस्क्यू करता. Our reporter from Panji, Laukik Shilkar and Rakesh Kandolkar. Let's take a short break. Stay tuned.